कोरोनामुळे मोताळ्यातल्या 15 ते 20 कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे। कोरोनाची भीती नाही साहेब, पण आम्ही भुकेनेच मरू, अशी प्रतिक्रिया या कुटुंबांनी व्यक्त केली आहे। पोरं बाळा उपाशी रावलाले, त्याच्यामुळे आत्मारी करणारं पुरते आम्हाला लेकरा बाळाची घरातच लहान लहान लेकरं आम्ही आत्मे करणारं पुरते आणि जगणं पुरत नाही। मी तसं तळतळ करून पाणी जेवण करून मरू लागले आमचे लेकरं। कोरोनामुळे आम्ही 20-25 दिवस झाले आहे, आम्ही घरी बसले। आमच्या घरामध्ये जिथपर्यंत होता ते तिथपर्यंत आम्ही ना पुरू शकलं, पोटाला खाऊ शकलं। आता एक टाइम करून राहिली मी, 3 साल माझे लेकरं लढून राहिले, ते जीवन राहिले। काय करू, असलं तर करून राहिली नाही, नसलं तर मी काय करू आहे। उपाशी राहून राहिली, मी पाणी प्यायला देऊन राहिली, रात्री पाणी मागलं तर मी काय करू। माझ्या घरी ज्वारी नाही, गहू नाही, काहीच नाही, पीठ नाही, दाणा नाही, काहीच नाही। कोणी एवढं तेवढं दिलं तर मदत कोणी करत नाही, कोणाला मागू शकेन मी। एवढी समाज असून आम्हाला अन्य काहीच नाही, पोरं सोरं उपाशी मरत आहे। त्याच्यामुळं केसाले आम्ही फुगे, केसाले भांडे असा इकत राहिला असतो, आम्हाला काही आठवण नव्हता। आता 21 दिवसापाशी आम्ही एवढी उपाशी आहे, पोरं सोरं तन्नही बसावेला आहे। याच्यामुळं आम्ही काय करावं हे विचारच पडेल आहे, काय करावं काय नाही हे काहीच आम्हाला सुचत नाही आहे। आम्ही सरकारतर्फ काहीतरी मदत पाहिजेत। मोताळा शहरातील बोराखेडी येथे 30 वर्षापासून वैदू समाजाचे 15 ते 20 कुटुंब राहतात। हातावरती पोट असणारे हे लोक गावोगावी जाऊन सुया, मणी, पोत विकून, कोणी केसावर भांडे विकून आपला उदरनिर्वाह चालवत असतात। पण 22 मार्चपासून राज्यातल्या संचारबंदीमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। आम्ही आरोग्याची काळजी घेतली तर 2 वेळेचं जेवण कसं मिळणार, असा प्रश्न या कुटुंबांपुढे येत आहे। विदर्भ न्यूज करिता मोताळा येथून रहीम शाह।